योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही संती सुखी व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विठ्ठल 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 यौन्त प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलधर शक्ति स्वधाम्ना, अन्यंश हस्ताचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, नमो कालकौतूहल नमो चक्रचालक गोपाळ, नमो विश्वप्रतिपाळ प्रभंजन, नमो शिव शिवेशा, नमो शिवादि विश्वेशा, नमो रूपाष्टदिशा व्यापका नारायणा, नमो सकल गर्भोद्भवा, नमो चित्तचालक भावा, नमो विष्णुमूर्ती देवा आदिदेवा, श्री विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार, पवन सुत विनती विनती बारंबार, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो, रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर, शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा आपल्याला. संत श्रेष्ठ हायने बाबाला या कीर्तनाला बोलवायचे. तसं मी ज्या गावात गेलो त्या गावातल्या देवाला कीर्तनाला बोलीतच असतो, आणि म्हणून सगळेजणांनी एकदा हात जोडायचे आणि आपल्या हायने बाबाला या कीर्तनामध्ये बोलवायचे. मी माझ्या आवाजात बोलितो, तुम्ही सुद्धा माझ्या पाठीमागे साथ करा. तुम्ही हायने बाबासाठी एकदा हात जोडा. हायने बाबा कीर्तनाला या हो, का लावी लावू शिरा, लावी लावू शिरा, लावी लावू शिरा, लावी लावू शिरा, लावी लावू शिरा. हायने बाबा कीर्तनाला या हो, का लावी लावू शिरा, लावी लावू शिरा, लावी लावू शिरा, लावी लावू शिरा, लावी लावू शिरा.
योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागी झाले वन्नी संती सुखी व्हावे पाणी. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असलेले श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन मायबाप श्रोत्यांना अभिवंदन करून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अभंग श्री मुक्ताबाई महाराजांचा 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये श्री मुक्ताबाई महाराज आपल्या वडील बंधूला आपल्या मोठ्या भावाला अर्थात विश्व संत माऊली ज्ञानोबा यांना काही समजून सांगण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल मुक्ताबाई जास्त इथं असल्यामुळे मला मुक्ताबाईचा अभंग घ्यावा वाटला. मुक्ताबाई आपल्या वडील बंधूला आपल्या मोठ्या भावाला अर्थात श्री माऊली ज्ञानोबा यांना काही समजून सांगण्याचा प्रयत्न करते. 9:30 वाजले, बरोबर 10:30 वाजता तुम्हाला गोदडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट मी करणार आहे. अजिबात काळजी करायची नाही. ज्या ज्या वेळेला भजन होईन त्या वेळेला मुखाने टाळे वाजायची आणि हाताने नामस्मरण करायचं. उलट झालं का? विठ्ठला विठ्ठला मला मुक्ताबाईचा अधिकार या ठिकाणी सांगायचा आहे. वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयाच्या दृष्टीनं विचार केला तर मुक्ताबाई फार कमी बोलल्या. म्हणजे तुकोबारायचा गाथा आहे. मला असं वाटतं आदरणीय पूज्य दादाश्री आणि गुरुजी युवा कीर्तनकार तुम्ही दोघांनी पण काय करा, माझ्यावरती कृपा करून महादेव महाराज तुम्हाला सगळ्यालाच इथल्या मंडपातल्याला विनंती, हात जोडून कळकळीची पाय पडून लोटांगण घालून मी एक अज्ञानी पामर जीव आहे म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की त्या मोबाईलचं मुंडकं दाबा. आता पुन्हा वर काढू नका, कारण मी बोलतोय आणि तुमचं त्याच्यात लक्ष आहे. प्रमाण जर आलं तर कवा मोबाईल ठेवायचा, कवा टाळं पाहायचे, कवा मट बटन सुरू करायचं, तसं नका करू. विठाला विठाला अभंग श्री मुक्ताबाई महाराजांचा. मुक्ताबाई वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये जर ग्रंथाचा विचार केला तर मुक्ताबाईनं फक्त 11 अभंग लिहिले. किती अभंग लिहिले? मला बोलत चला, मला बोलायची सवय आणि तुम्ही मला बोला आणि मी तुम्हाला बोलवतो. मुक्ताबाईने किती अभंग लिहिले? मदन महाराज 11 अभंग लिहिले. आता ह्या 11च्या तुलनेमध्ये तुकोबारायांनी 4,500 अभंग लिहिले गाथा. माऊली ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी आहे अमृत अनुभवाधिक ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या तुलनेमध्ये मुक्ताबाई फार कमी बोलल्या आणि व्यवहार सुद्धा असाच आहे की कमीच बोलावं. व्यवहार काय सांगतो? व्यवहार सांगतो कमी बोलावं आणि कमी बोलणाऱ्या माणसाच्या बोलण्याची दखल घेतली जाते. बडबड करणाऱ्याची दखल घेतल्या जात नाही. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, तुमच्या गावामध्ये बडबड करणाऱ्या माणसाचं जास्त ऐकलं जातं का कमी बोलणाऱ्या? माता माऊली तुम्हीच सांगा. कमी बोलणारे. कारण का? जास्त बडबड करणाऱ्या माणसाला ते जर पुढून बोलत असतं तर मागून एक जण जातं आणि ते असं करतं, वायरस अटकलेले. ते काय म्हणतात? बडबड कर म्हणजे वायरस अटकलेले. याचं काही मनावर घेऊ नका. म्हणजे बडबड करणाऱ्या माणसाच्या बोलण्याची दखल घेतल्या जात नाही. आणि कमी बोलणारा जर माणूस असन, अहो तो खोटं बी बोलू द्या, पण गावातले लोक काय म्हणत असते माहिती का? तात्या कधीच बोलत नाही, बोलणं इकत घ्यावं लागतं त्याचं. मग ते ज्या अर्थी बोलले त्या अर्थी त्याचं काय असायला पाहिजे? खरंच असायला पाहिजे. मग ते खोटं का बोला ना. याचा अर्थ असा आहे की कमी बोलणाऱ्या माणसाची दखल घेतल्या जाते. मी सांगत नाही, सूत्र सांगतंय. सूत्र असं सांगतंय, अल्पाक्षर मसंदिग्ध सारवत विश्वतोमुखम आस्तो भमन वंदेंचे सूत्रम सूत्रे विदो विदुहू. सूत्र असं सांगतं कमी बोलावं. कमी बोलणाऱ्या माणसाचं ऐकलं जातं आणि म्हणून मुक्ताबाई कमी बोलल्या. पण ऐका ना, कमी बोलल्या तरी मुक्ताबाईच्या बोलण्याचा परिणाम मात्र कमी नाही. काही माणसाच्या बोलण्याचा परिणाम त्या बोलण्यात त्या व्यक्तीचीच ताकद असते ते बोलल्याची. आता समजा
पाकिस्ताननं आपल्याला लय त्रास दिला. आपल्या वावरातल्या शेंगा नेल्या, तुरीच्या मुगाच्या शेंगा नेल्या, गहू तुडीला, आपल्या वावरात ढोरं लय त्रास द्याला. मोसंब्या नेल्या. तर मग मी म्हणलो की पाकिस्तानला याचे परिणाम भोगावे लागतील. काय फरक पडणार आहे? पण जर पाकिस्तानने आपल्या देशावर आक्रमण केलं, जर आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणले की याचा परिणाम पाकिस्तानला भोगावा लागेल, ती ताकद कोणाची? व्यक्तीची ताकद आहे. तसं मुक्ताबाई कमी बोलल्या, पण त्यांच्या बोलण्याचा परिणाम कमी नाही. कारण मुक्ताबाई बोलल्यामुळे आमच्या वारकरी संप्रदायाला 3 देव भेटले. 3 देव कोणते कोणते? नामदेव, विको कमी कर, चांगदेव आणि ज्ञानदेव. विठ्ठल 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 विठ्ठल. पुन्हा सांगतो, आमच्या वारकरी संप्रदायाला 3 देव मुक्ताबाईने दिले. एक चांगदेव, एक नामदेव आणि एक ज्ञानदेव. जर मुक्ताबाई बोलल्या नसत्या तर आमच्या वारकरी संप्रदायाला हे 3 देव भेटले नसते. चांगदेव 65चा अर्थ समजून घेण्यासाठी चांगदेव महाराज आळंदीला आले होते. आणि तेव्हापासूनची पद्धत आहे की शिष्यानं गुरुच्या घरी जायचंय, गुरुना शिष्याच्या घरी जायचं नाही. कारण विद्यार्जन करायचं असन तर शिष्यानं गुरुच्या घरी जायचे. ही जुनीच परंपरा आहे. कधीची? तेव्हापासून नाही. कृता त्रेता द्वापार आणि कली या आतापर्यंत ते चालय की शिष्यानं गुरुच्या घरी जायचंय. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलिराम दादा उज्जैनला गेले होते. त्या ठिकाणी त्यांचे गुरु होते. काय होतं त्याच्या गुरुचं नाव? सांदीपानी ऋषी. म्हणजे शिष्यानं गुरुच्या घरी जायचंय. आता आपण रामायणामध्ये ऐकतोय की भगवान रामचंद्र प्रभू वशिष्ठजीकडे गेले होते. कोण होते ते? राजा होता. निस्ता राजा नव्हता. राजा दशरथ इंद्राचा मित्र होता. ज्या ज्या वेळेला इंद्राला युद्धामध्ये मदत मागायची तर राजा दशरथाकडे युद्धासाठी मदत मागत होता. इतका अधिकार होता राजा दशरथाचा. पण पगारी शिक्षक घरी ठुला नाही. जर पगारी शिक्षक घरी ठुला तर शिकणाऱ्याचा पवित्र भाव राहत नाही. मास्तरने सांगितलं अभ्यास कर विद्यार्थ्याला. विद्यार्थी म्हणतो तू का फुकट शिकवतो का? माझा बाप पैसे देतो. म्हणजे शिकणाऱ्याचा पवित्र भाव राहत नाही. म्हणून शिष्याना गुरुच्या घरी जायचंय. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही दुजा पाहता नाही त्रिलोकी. आणि म्हणून चांगदेव महाराज आळंदीला आले आणि आमचं शास्त्र असं सांगतं गुरुच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर गुरुची सेवा करायची. कशी करायची? तनो मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. दास्य सकळ करावे, पण कसे करावे? अगरवता करावे. इथं आल्याच्या नंतर गुरुकडे गेल्याच्या, इथं आता सप्त्यात आल्याच्या नंतर श्रीमंतीच्या बुट चपला मंडपाच्या बाहेर सोडायच्या, अधिकाराच्या मंडपाच्या बाहेर चपला सोडायच्या. इथं आल्याच्या नंतर सेवा करायची. कारण इथं सेवा हा दारवंटा. चटाया टाकायच्या, झाडून घ्यायचं, सेवा करायची. महाराजाला पाणी द्यायचं, महाराजाला हार घालायचा, महाराजाला फराळीचं द्यायचं, महाराजाला जेव. ही काय झाली? सेवा झाली. गुरुच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सेवा. आमची गीता माता सांगते, गीता माता म्हणते तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिना हा तत्वदर्शिना. तिथला विधी असा आहे तत्विधी प्रणिपातेन. तिथला विधी असा आहे तिथे गेल्याच्या नंतर गुरुकडे गेल्याच्या नंतर प्रणिपात करायचा, सेवा करायची आणि परिप्रश्न विचारायचा की मी कधी उद्धार पावन, काही मी उद्धार पावेन. आणि गुरु आपल्याला जे सांगितलं, जे पुसिलं ते आपल्याला सांगत असतात. आणि म्हणून मुक्ताबाई त्या ठिकाणी असताना चांगदेव महाराज तिथे गेले. माऊलीला माऊलीला विचारलं काय सेवा करू? आता माऊलीने सांगितलं जी करायची ती करा. आणि मग सरपण संपलं होतं. सरपण आणण्यासाठी चांगदेव महाराज गेले. 2 मोळ्या तोडल्या, खांद्यावरती घेतल्या आणि झोपडीमध्ये आले. झोपडीमध्ये मोळ्या खाली टाकायच्या. मुक्ताबाई आतमध्ये स्नान करत होत्या, आंघोळ. स्नान करत असताना चांगदेव महाराजांनी बघितलं, गडबडीनं मोळ्या खाली टाकल्या आणि पटकन बाहेर आले. मुक्ताबाईनं आतूनच विचारलं होतं कोण आहे रे? सांगितलं आईसाहेब मीच आहे. सांगा का आला होतास? आईसाहेब सरपण संपलं होतं आणि सरपण आणण्यासाठी. बर एवढ्या घाईत का गेलास परत?
सांगितलं आई साहेब तुम्ही स्नान करताय, आंघोळ करताय, मग मी कसा थांबू? मुक्ताईनं आतूनच विचारलं होतं, सांगा तुझं वय किती आहे? सांगितलं आई साहेब मी 1400 वर्षाचा आहे. आणि मी किती वर्षाची आहे रे? सांगितलं आई साहेब तुम्ही आणि 14 वर्षाच्या सुद्धा नाही. म्हणले मग लाज वाटायला पाहिजे तुला की तू 1400 वर्षाचा जख्ख म्हातारा आणि मी 14 वर्षाची सुद्धा नाही. माझ्यातली तुला श्री पटकन दिसली पण माझ्यातला देव तुला दिसला नाही. किती बाहेरचं पाहतोस, किती वरवरचं पाहतोस, किती विकारी आणि किती विषारी दृष्टी आहे तुझी. असं म्हटल्याच्या नंतर चांगदेव महाराजांनी रडायला सुरुवात केली. चांगदेव महाराज म्हणतात आई साहेब वाटत होतं खूप जगलो, वाटत होतं खूप येतं, वाटत होतं माझ्यासारखा ज्ञानी माणूस कोणी नाही, पण आज लक्षात आलं आई साहेब मला आता जर कोणी विचारलं की सांगा तुझा जन्म कधी झाला तर मी आजचा दिवस ध्यानात ठेवीन, सांगन की दादा आज माझा जन्म. सांग देव म्हणे आज जन्म आलो गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. देव म्हणे आज जन्म आलो गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा झालो, मुक्ताईचा. सांग देव सांग देवा म्हणे आज जन्माला गुरुपुत्र झाला मुक्ताईचा. मुक्ताबाई बोलल्यामुळे चांगदेव महाराज आमच्या वारकरी संप्रदायात आले. दुसरे नामदेव महाराज. नामदेव महाराजाचं कीर्तन सुरू होतं माऊली पंढरपुरात. आता ते कीर्तन पंढरपुरामध्ये मंदिरामध्ये कीर्तन होतं पांडुरंगाच्या. आणि कीर्तनाची सुरुवात तयारी सुरू झाली, सगळे कीर्तनाला आले. आता ते नामदेवरायाचं कीर्तन होतं मंदिरामध्ये भगवंताच्या कीर्तन. काही 4-5 लोक बाहेर बसलेले होते पायरीपाशी, आपण आता नामदेव पायरी म्हणतो तिथं. चोखोबाराय होते, बरेच संत असे होते की त्याला आतमध्ये लोक येऊ देत नव्हते. लोक म्हणायचे तुम्ही आत येऊ नका, तुम्ही बाहेर बसा. कानोपात्रा होती, चांगदेव चोखोबाराय होते. माऊली आले दरवाजामध्ये, विचारलं चोखोबारायला कानोपात्राला चला ना आतमध्ये कीर्तनाला. त्यांनी सांगितलं ह्या लोक आम्हाला येऊ देत नाहीत. त्यांनी सांगितलं तुमचा अधिकार नाही आतमध्ये यायचा, त्याच्यामुळं आम्हाला येता येत नाही. माऊलीने सांगितलं असं आहे का, मग एक काम करा, आपल्याला इथं कीर्तनच नाही करायचं, आपल्याला वाळवंटात कीर्तन करायचं. कारण माऊलीचं अंतःकरण हे आईचं अंतःकरण आहे. वाळवंटामध्ये कीर्तन, त्या ठिकाणी सर्व संत होते. निवृत्तीनाथ होते, सोपान काका होते, मुक्ताबाई होत्या, ज्ञानदादा होता, जगमित्र नागा होते, गोरोबा काका होते, सावता महाराज होते, सर्व संत होते, नरहरी सोनार, सगळे संत कीर्तनाला. आता नामदेवरायचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर वाळवंटामध्ये गर्दी, इतकी गर्दी की खूप गर्दी. कीर्तन रंगात आलं. जनाबाई पाठीमागं डोळे झाकून उभा होत्या बरं का गोविंद महाराज. आणि जनाबाईनं माऊली ज्ञानोबारायला सांगितलं, माऊली आता प्रमाण तुम्ही म्हणा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. बोला
टाळी वाजवा एकदा. आता ते तुम्हाला आलेली गरमी, टाळी वाजवा म्हणलं तर तुमचे रगीचे हात बाहेर काढूस तर होऊन जातं आमचं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. आणि नामदेव रायचं कीर्तन जनाबाईनं सांगितलं, माऊली तुम्ही अभंग म्हणा. आता आमच्या आदरणीय शरद दादानी जर अभंग म्हणला तर तुमच्या माना डोलतात, आमच्या गोविंद महाराजांनी प्रमाण म्हणलं तर तुमच्या माना डोलतात. तुम्हाला गोड वाटतंय, बरं वाटतंय. आमचे माऊली जर म्हणले एखाद्या वेळेस तर तुम्हाला ते बरं वाटतंय. आता जगाची माऊली प्रमाण म्हटली, जगाच्या माऊलीचं प्रमाण आहे, तिथल्या लोकांची काय अवस्था असेल. अहो कीर्तनकार नाचायला लागले, नामदेवराय नाचत होते, संत नाचायला लागले, टाळकरी नाचत होते, टाळकरी नाचायला लागले, बसणाराला सुद्धा बरं वाटाना बसून, ते सुद्धा उभा राहिले आणि ते नाचायला लागले. विटेवरती मालकाला दम निघला नाही, मालक निघले, मालकीनीनं विचारलं कुठं, तुम्हाला तर समजतच नाही, उठकी सूट. रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं कुठं, म्हणले नामदेवरायचं कीर्तन आहे, मला कीर्तनाला जायचंय. भगवंत आले कीर्तनात. आता ते नामदेवरायचं कीर्तन आहे, माऊली ज्ञानोबराय चाल म्हणायला आहे, तिथं काय कमी. कीर्तन रंगात आलं, भगवंतानी सुद्धा ताल धरला. पंढरपूरच्या मालकानी ताल धरल्याच्या नंतर देव नाचायला लागले. इतके नाचतात, इतके नाचतात, दादा शरद दादा भगवंत इतके नाचायला लागले की त्यांच्या पितांबर का वागाळा नाचता 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 देवाचा गळला पितांबर, नाचता 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 देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता भगवंताने नाचायला सुरुवात केली. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. तसं बैसता बैसता माणसं सगळे उठून गेले. काय करता त्याला, आणि अंधाराचा फायदा घेतलाच पाहिजे, चांगलं असतं ते. इतका नाचला देव, इतका नाचला, आणि नामदेवरायचं कीर्तन संपलं. आणि कीर्तन संपल्याच्या नंतर आता वाळवंटामध्ये गच वाळवंट भरलं होतं, पण पंढरपूरचा महिमा असा आहे. कसा, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एक. सगळे नामदेवरायच्या पाया पडत होते. विको कमी कर. पण नामदेवराय खाली वाकत नव्हते. का? नामदेवरायला वाटलं आत्ताच माझं कीर्तन संपलंय, देव माझ्या कीर्तनात नाचलाय, आणि मग मी कसा वाकू. हे लोक माझ्या पाय पडतात, हे खरंच आहे, बरोबरच आहे, योग्यच आहे. देव माझ्या हाताने जे होतोय, मग लोक पाय पडतात हे बरोबरच आहे. निवृत्तीनाथाने दर्शन घेतलं नामदेवरायचं, सोपान काकाने घेतलं, माऊली ज्ञानोबारायांनी दर्शन घेतलं, सगळ्या संतांनी दर्शन घेतलं. गोरोबा काकांनी दर्शन घेतल्यावर गोरोबा काकांनी मुक्ताला विचारलं, मुक्ता म्हणले काय काका, तुला नाही का दर्शन घ्यायचं? मुक्ताने सांगितलं, काका याचं मी दर्शन घेणार नाही, याचा अहंकार गेला नाही. आणि मोठ्यानीच बोलल्या. महाराज काही काही माणसाचं बोलणंच तसं असतं.
त्याला जर सांगितलं हळू ना बोला, तर त्याचं हळू ना बोलणं शेजारी 5-25 घराला ऐकू जातं, असं हळू नसतं त्याचं. मुक्ताबाई मोठ्याने बोलल्या, काका याचा अहंकार गेला नाही, मी याचं दर्शन घेणार नाही. नामदेवरायाला ऐकू गेलं आणि नामदेवरायाच्या लक्षात आलं आणि नामदेवराय पटकन मुक्ताबाईचं दर्शन घेतात. विठ्ठल 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 आता राहता राहिले माऊली ज्ञानोबाराय. पण या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की मुक्ताबाई लहान आहे आणि माऊली ज्ञानोबाराय मोठे आहे. मग लहानाने मोठाला उपदेश करावा का, असा योग्य होऊ शकतो का, कोणी केला का? पण या ठिकाणी आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अशी इतिहासामध्ये अशी नोंद आलेली, इतिहासाने त्याची दखल घेतलेली, ग्रंथामध्ये त्याचं लिखाण आलेलं आहे की कधी कधी लहानाने मोठ्याला उपदेश केलाय, कधी कधी मोठ्याने लहानाला उपदेश केलाय, कधी कधी लहानाने लहानाला उपदेश केलाय आणि कधी कधी मोठ्याने मोठ्याला उपदेश केलाय. चार विकल्प मी तुमच्या समोर मांडलेत. 4 विकल्पामध्ये मला कीर्तन संपवायचे. कधी कधी मोठ्याने लहानाला उपदेश केलाय, तुकोबारायाने आम्हाला उपदेश केलाय, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना असा आयुष्याचा. तुकोबाराय महान आहे, तुकोबाराय मोठे आहे. तुकोबाराय किती मोठे आहे? आणो रेणो या थोकडा तुका आकाशा एवढा. अहो तुकोबाराय किती मोठे मी तुम्हाला सांगतो की मित्राने मित्राचं वर्णन करावं याच्यामध्ये काही विशेष नाही, कारण प्रेमापोटी ते वर्णन करू शकतो. आईनं जर मुलाचं वर्णन केलं तर वात्सल्यापोटी ते सुद्धा जास्त होऊ शकतं. सासूनं जर जावयाचं वर्णन केलं तर आता बोलायचंच काम नाही. पण ऐका ना, शत्रूना जर शत्रूचं आपलं जर वर्णन केलं तर याच्यापेक्षा दुसरा मोठेपणा कोणता नाही. समजा गावामध्ये एखादा माणूस आला सोयरिकीसाठी, आणि सोयरिकीसाठी आल्यावर रस्त्यात बसलेल्या गावातल्या माणसाला, बाहेरच्या येणाऱ्या माणसाने विचारलं, तुम्ही ह्याच गावचे का? ते म्हणले हो मी ह्याच गावचे. बरं त्या आमक्याचं घर कुठे? हो म्हणले हो मला आहे माहिती. मग चला बरं तिथपर्यंत. ते मला कशाला आले तुम्ही? त्यांनी सांगितलं माझी मुलगी त्याच्या घरामध्ये द्यायची, त्याच्या मुलाला. तर त्या बसणाऱ्या माणसाने सांगितलं 20 वर्षापासून माझं त्यांचं बोलणं बंद आहे, आमचं त्याचे भांडणं आहे. पण ऐका, 20 वर्षापासून मी त्याला आमची बोलत नाही एकोण्याकाला, पण मी छाती ठोकपणे सांगतो की मुलगी त्याच्या घरी द्या, तुम्हाला काडीचं सुद्धा पाचं काम पडणार नाही. कोणी सांगायला पाहिजे? शत्रूनी सांगायला पाहिजे. तसं तुकोबारायाचं वर्णन कोणी केलं माहिती आहे का? मने रामेश्वर भट तुझा, मने रामेश्वर भट तुझा, मने रामेश्वर भट तुझा, मने रामेश्वर भट तुझा. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, मने रामेश्वर तुझा. कोण म्हणतंय धन्य तुकोबा समर्थ? त्या काळचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री महाराज वर्णन करतात. म्हणजे एवढे तुकोबाराय मोठे आहेत, महान आहे, ते तुकोबाराय आम्हाला उपदेश करतात. आता तरी पुढे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. तुकोबाराय
आम्हाला उपदेश करतात, कारण उपदेश करण्याचे महाराज कीर्तनाला सुद्धा उपदेश पर अभंग घेतले जाते, बरेच घेतात. अभंग 4-4 चरणीच असतात. बरं, मला एक जणांनी विचारलं होतं, महाराज हे 4-4 चरणी काहून घेते बरं? मी त्याला सांगितलं होतं, हे खाली बसलेले 2 चरणी आहेत. चरण म्हणजे पाय. हे 4 चरणाचे अभंग या खाली बसलेल्या 2 चरणाच्याला सांगत असते. तू जरा नीट राह. 4 चरणाचा नाही, तू 2 चरणाचा आहे. आडवा चालू नको, कारण 4 चरणाचा होता रेडा, माऊलीच्या चरणाला लागला, त्याच्या आळ्या फाट्याला समाधी. विठ्ठल विठ्ठल माऊलीच्या चरणाला लागला, त्याच्या आळ्या फाट्याला समाधी आहे. लोक त्याच्या चरणाला लागते का? आडवं चालत नाही आता माऊलीच्या. आणि म्हणून तुकोबाराय महान आहे, तुकोबाराय मोठे आहे. आम्हाला उपदेश करतात, म्हणजे मोठ्याने मोठ्याला उपदेश केलाय. कधी कधी लहानाने लहानाला उपदेश केलाय. आमचे आई वडील लहान आहेत, जीव आहे, आम्ही सुद्धा लहान. आमचे आई वडील सुद्धा सांगत असतात, असं कर तसं कर, असं करू नको तसं करू नको. आमचे आई वडील आम्हाला सांगतात, म्हणजे लहानाने लहानाला उपदेश केलाय. कधी कधी मोठ्याने मोठ्याला उपदेश केलाय. आता मला मोठे सांगायचे, परमार्थातले मोठे सांगायचे, परमार्थातले VIP, परमार्थातले क्लास 1, सुपर क्लास 1, ह्या परमार्थातले मला मोठे सांगायचे. गाते, श्रोते आणि पाहते, चतुर, विनोदे दुष्टिते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. तुकोबाराय महान आहे, पण तुकोबाराय महानाला उपदेश करतात. आता मला गाते सांगायचे. गाते म्हणजे आता आमचे आदरणीय शरददादा देवडे यांनी सुद्धा चाल म्हणली. आत्ता गाते आमचे आदरणीय युवा कीर्तनकार गोविंद महाराजांनी चाल म्हणली. मग हे तर गाते आहेच, पण आमच्यातला सगळ्यात पहिला गायक कोण आहे आम्हाला सगळ्याला माहीत पाहिजे. बऱ्याच लोकांना माहीत नसेल. आपल्यातला सगळा पहिल्यात गायक कोण आहे? पहिल्यांदा भगवंताला वेदाने गायले, म्हणून पहिला गायक कोण आहे? वेद. आता वेद किती माहिती आहे का? कोण म्हणलं 4? तू. बरं, 4 वेद आहेत. कोणते कोणते? वा वा, क्या बात आहे. टाळी वाजवा त्याच्यासाठी. आणखी एक वेद आहे, आणखी एक वेद आहे, मूळ वेद. त्यालाच मूळ वेद आहे. घे मग आता, कशाला बोलावं मध्ये? विठाला बरं, त्याला बी भाग्यवानच माणूस लागतो बरं. कशाला? नाही नाही, ऐका 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 ऐका, तो मूळ वेद मला घ्यायचा नाही, मला मुख्य सांगायचं. मूळ म्हणजे काय? मुख्य. तुकोबारायचा गाथा 5वा वेद सांगायचा मला. 5वा वेद सांगायचा तुकोबाराय. आता तुम्ही त्या मूळ वेदाकडे गेले, त्याला मी काय करणार? मला तुम्ही बोलूच देई ना. आधीच हसायला लागले, पण हरकत नाही. 5वा जो मूळ वेद आहे, मुख्य वेद आहे, त्याला तुकोबारायचा गाथा म्हणतात. म्हणजे गाते गाते पहिल्यांदा वेदाने मग गायलं म्हणून काय? गाते. श्रोते. श्रोते म्हणजे ते हिंदीमध्ये एक शब्द आहे सोते. सोते म्हणजे झोपते. मराठीत शब्द येतो झोपते, ते सोते नाही, श्रोते. श्रोत्याच्या यादीमध्ये बरीच यादी, लंबी लचकी यादी. श्रोत्याच्या यादीमध्ये भगवान शिवजी कथा सांगतात, पार्वती माता श्रोत्याच्या यादीमध्ये आहे. काक भुरसुंडी कथा सांगतात, श्रोत्याच्या यादीमध्ये आहे. 88,000 ऋषी, शुक शौनकादिक ऋषी नैमिषारण्यामध्ये कथा ऐकत होते. भागवत. जनक राजा सुद्धा श्रोत्याच्या यादीमध्ये आहे. याज्ञवल्के कथा सांगत होते, जनक राजाचा एक पाय अग्नीमध्ये जळत होता. तो का म्हणे, राज्य करिता जनक एक पाव अग्नी माझी जळे, तरी पण माग सरकाला नाही, म्हणून श्रोत्याच्या यादीमध्ये जनक राजा सुद्धा आहे. पण सगळ्यात श्रेष्ठ श्रोता जर कोणता असेल तर अर्जुन. कारण का? अर्जुनाला भगवंताने गीता सांगितली, ती कुठं सांगितली? निवांत क्षणी होतं का? निवांत क्षण नव्हता, तिथं युद्धाचा प्रसंग होता. पण अर्जुन सर्व अंगाचे कान करून गीता ऐकला, म्हणून सगळ्यात श्रेष्ठ श्रोता अर्जुन ठरला. अहो अर्जुनाची पांती परिसने आई योग्य होती. श्रोत्याच्या यादीमध्ये अर्जुन आहे, म्हणून श्रोते गाते. मी मोठाली सांगतो बरं, मोठ्याने मोठ्याला उपदेश केलाय. तुकोबाराय महान आहेत, तुकोबाराय मोठ्याला सांगतात. गाते, श्रोते,
पाहते. पाहते म्हणजे टी व्ही पाहते नाही, असे चष्म्याच्या वरून असं. चष्माच कशाला लावते माणसं काही कळत नाही. चष्मा लावते तिथं आणि त्याला थोडं खाली घेते ना, असे डोळे पाहते वरून. चष्माच कशाला लावते काय माहिती, उगा गुत्ता. गाते पाहते, मला पाहते सांगायचं. पाहते म्हणजे मोबाईल पाहते नाही, टी व्ही पाहते नाही बरं का चंदू महाराज. टी व्ही पाहते नाही, मग लक्षुनिया योगी पाहते आभास, आत्मदर्शन करणार. निरखित निरखित गेली पाहेत वतनमय. पाहते, गाते, श्रोते, पाहते. चतुर, चतुर ब्रह्मदेवासारखे चतुर. तुम्हाला सांगतो आमचा भगवान परमात्मा चतुरातो शिरोमणी, पण मला ब्रह्मदेव चतुर सांगायचा आहे. कशामुळं महाराज, चांगलं लक्ष करा तुम्ही. जशी सृष्टी निर्माण केली तसा एकासारखा दुसरा माणूस निर्माण केला नाही. तुम्ही पहा, एकूण एकाकडे पहा आता, कशात ना कशात तरी बदल केलाय. पाहता ते पोरग पाहिलं त्याच्याकडे पाहता, एकदा याच्याकडे पाहता, आपण संघच आहे ना महाराज. कशात ना कशात तरी बदल केलाय. मी सांगतो तुम्हाला, नाकात बदल केलाय, नाकात. महाराज काहीचे नाक असे खालून मोठेल केले अगोदर. तो का म्हणे आम्हा जोगी विठ्ठल उगे करे माप. महाराज काहीचे नाक बारीक केले, तसे उंदराचे पिल्यान डोळे उघडे आत्ताच. काहीच्या नाकाला असे उड्डाण फुलं दिले तसं इथं मधी, असं उडून खाली मागून बी खाली उडान. महाराज काहीचे नाक इतके धारदार दिलेत, गोरे पान, पण निर्मळ अजिबात नाही. जस काही 6 महिन्याची झड लागली, बार बुर बार बुर. चतुर, चतुर, हो ऐका ऐका. चतुर गाते, श्रोते आणि पाहते. चतुर विनोदे, नारदासारखे. सुहमभावी सुकाचार्यासारखे. पूर्ण ज्ञाते वशिष्ठासारखे. ह्या सगळ्या लोकाला तुकोबरायांनी सांगितलं करा विठ्ठल स्मरण, म्हणजे मोठ्याने मोठ्याला केलेला उपदेश. विठ्ठला विठ्ठला आता राहता राहिला लहान्याने मोठ्याला उपदेश केला. इतिहासामध्ये अशी नोंद आलेली की कधी कधी लहान्याने मोठ्याला उपदेश. महाभारतामध्ये अशी कथा आलेली. कौशिक नावाचे मुनी झाडाच्या बुंद्याला तपश्चर्या करण्याकरता बसले. आता तपश्चर्या करण्याकरता बसल्याच्या नंतर वरून बगळी होती, एक बगळी. त्या बगळीनं देहधर्म केला. देहधर्म कळवतो का? देहधर्म कळत नसन तर मग त्याच्यापेक्षा खाली येऊन सांगितलं तर मग जरा तोंड भरल्याने वाटत. विष्ठा टाकली महाराजाच्या अंगावर, विष्ठा टाकले. नेमकी तपश्चर्या करण्याकरता बसले. महाराजाला राग आला की उठावं लागन, स्नान करावं लागन, आंघोळ करावं लागन. तपात खंड पडला, राग आला. डोळे फाडून पाहिलं त्या बगळीकडं. महाराज डोळे फाडून पाहिलं ना, ती बगळी जळून भस्मच झाली. महाराजाला वाटलं बरं झालं आपल्या डोळ्यात ताकद आली. कारण काही काही माणसाला माहीत नसतं आपल्या अंगात किती ताकद आहे म्हणून. बाकीच्या लोकांना सांगणं लागतं तू क्या चीज है खुद तुम्हें मालूम नाही. सांगणं लागतं असं की तुम्ही भारी आहे, तुम्ही मोठे. महाराजाच्या लक्षात आलं नाही. महाराजाला वाटलं बरं झालं आपल्या डोळ्यात ताकद आली. बगळी जळून भस्म झाली. दुपार झाली, भूक लागली. कारण जरी झाला संन्यासी तरी मध्यान्नासी म्हणजे भूक लागल्यावर एका घरी गेले. ती माता माऊली पतिव्रता होती, पतीची सेवा करीत होती. पतीची तब्येत बरी नव्हती, गोळ्या औषधं देत होती. तिला यायला थोडा उशीर झाला. महाराज मनामध्ये विचार करीत होते हिला समजत नाही का हिच्या दारी कोण आलंय ते. आत्ताच बगळी जळून भस्म झाली, हिला लवकर यायला पाहिजे. हिला समजत नाही का एवढा मोठा महाराज हिच्या दारी आला. थांब थांब हिची बगळीच करतो आता. जरा वेळाने ती माता माऊली भाकर घेऊन आली ना, तर महाराजांनी तिच्याकडे असं डोळे फाडून पाहायला सुरुवात केली. पण ती पतिव्रता होती. तिनं सांगितलं महाराज डोळे आवरून घ्या, जळून झाले मी काही ते बगळी नाही. महाराज पंक्चरच झाले. कौशिक नावाच्या मुनीने विचारलं बाई माऊली तुम्हाला कसं माहीत बरं? ती बगळी जळून भस्म झाली आहे, तिची राग झाली, ती सांगायला मागं उरली नाही. बरं मलाच माहिती होतं, मी तुम्हाला सांगितलं नाही. तुम्हाला कसं कळलं ही सिद्धी कुठं मिळते बरं?
त्या माता माऊलीने सांगितलं, महाराज तुम्हाला प्रवचन देत बसायला मला वेळ नाही, मला माझ्या पतीची सेवा करायची. आमच्या गावामध्ये जा, वैश्य तुळाधार नावाचा दुकानदार आहे, त्याला विचारा, ते तुम्हाला सांगन. आणि माता माऊली आत गेली घरात आणि हे निघलं गल्लीनं. ह्या गल्लीनं चाललं होतं तर तिकडच्या तिरपटच्या गल्लीनं त्या दुकानदाराने नाव दिलं, महाराज हिंग. काय हिंग? हिंग म्हणजे काय? हा, हिंग म्हणजे इकडं या, तुम्ही मलाच पाहताय. पुन्हा पंक्चर झाली महाराज. महाराज म्हणले ती बाई घरात गेली, मीच होतो तिथं, याला कोणी येऊन सांगितलं? पण ते महाराज आले आणि सांगितलं, का हो दुकानदार, ही सिद्धी कुठं मिळते बरं? तुम्हाला कोणी सांगितलं? मी तुम्हालाच पाहतो म्हणून. त्या दुकानदाराने सांगितलं, त्याच्यासाठी वेगळं पुण्य करायची गरज नाही. कारण परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे काय? जो माणूस ज्या कामामध्ये ते काम इमानदारीनं करणं, याच्यापेक्षा दुसरा परमार्थ नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणजे लोक असताना मी कसा आहे बर का? ऐक ना, लोक असताना मी कसा आहे त्याच्यापेक्षा लोक नसताना मी कसा आहे याला विशेष महत्त्व आहे. गोष्ट थोडी मोठी होईल. माझा एक मित्र याला गेला होता नाशिकचा, त्या कोणता देश आहे का तिकडं 6 महिने उजेडन 6 महिने अंधार. हां, सर्च करा बरं गुगलला, विठ्ठला विठ्ठला. हो, तिकडं 6 महिने उजेडन 6 महिने अंधार होता. त्या लॉकडाऊनमुळं तो आला 2.5 वर्ष राहून. त्यांनी मला सांगितलं, माणसं लई इमानदार आहे तिकडची. म्हणजे कसं काय इमानदार? आपल्या इकडे सारखी? ते मला आपल्या इकडे काहीच नाही, इतकी इमानदार माणसं आहे. त्यांनी उदाहरण सांगितलं. ते मला पेपरवाला गावात येतो, पण पेपरवाला गावात आला ना तर तो असं पेपर विकून पैसे घेत नाही. मग चौकात गठ्ठा टेकतो आणि पैशाला एक भांडं टेकतो. आणि बरं तिथं आता CCTV नाही, कॅमेरे नाही, काय नाही, माणूस नाही बसलेला, काय नाही, आणि त्याच्या कामाला निघून जातो. माणसं येतात, चिल्लर पैसे भांड्यात टाकतात, पेपर उचलतात आणि घेऊन जातात. मग तो 3रा पारा येतो, त्या भांड्यात किती पैसे ते पाहतो, राहिलेले पेपर घेतो आणि जातो. हे प्रयोग करा बरं तुमच्या गावात सकाळी. तुम्ही हसले त्याचा अर्थच असा आहे की जो येईन ना पहिला तो भांड आणि पेपराचा गाठा. म्हणजे कोणी असताना मी कसा याच्यापेक्षा कोणी. नॉर्वे. हा, नॉर्वे. नॉर्वे. विठ्ठला 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 म्हणजे त्या दुकानदाराने सांगितलं, महाराज तुम्हाला वेळ नाही मला, कारण माझं गिऱ्हाईक मला पाहिजे, तुम्ही अरण्यात जा. तुम्ही अरण्यात गेल्याच्या नंतर एक साधा शिकारी तुम्हाला सापडन, तो तुम्हाला सांगन. ती महाराज आता अरण्यात गेले. अरण्यात गेल्यानंतर त्याला एक शिकारी सापडा, त्याचं नाव आहे धर्मव्याध. आता तो धर्मव्याध उंच आसनावर बसला आणि ते एवढे मोठे ऋषी आहेत, मुनी आहेत, ते खाली बसले आणि ते ज्ञान सांगितलं. तिथे एक गीताच तयार झाली, त्याचं नाव आहे धर्मव्याध गीता. भगवंताने अर्जुनाला सांगितली ती अर्जुन गीता, धर्मव्याधाने सांगितली ते धर्मव्याध गीता, उद्धवाने भगवंताने उद्धवाला सांगितली ती उद्धव गीता. तशी धर्मव्याधाने सांगितली म्हणून धर्मव्याध गीता. आता धर्मव्याध लहान आहे, साधा शिकारी आहे. कौशिक नावाचे मुनी मोठे आहेत, ऋषी आहेत, पण ज्ञान सांगणारं लहान आहे. आजचा सुद्धा प्रसंग तसाच आहे. मुक्ताबाई लहान आहे आणि माऊली ज्ञानोबा मोठे आहे, पण लहान असणारे मुक्ताबाई माऊली ज्ञानोबरायला उपदेश करते. अभंगाचं पहिलं चरण. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी
योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. अभंग म्हणला की लगेच चरित्र लक्षात येतं. महाराज तुकोबारायचे काही काही अभंग असे की अभंग म्हणला नेहमी कीर्तन ऐकणाऱ्या माणसाला सांगायचं काम नाही. त्या अभंगाचं असंही सांगायचीच गरज नाही. आता मी एक अभंग म्हणतो, नेहमी कीर्तन ऐकणारे, नेहमी कीर्तन भजनात असणारे माणसाच्या लगेच लक्षात येतं. जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव. आता तुम्हाला सांगायचं काम नाही की तुकोबाराय त्या भंडारे डोंगरावर गेले म्हणून. अभंग म्हणला आता सुद्धा तशीच परिस्थिती. योगी पावन मनाचं म्हटलं की लगेच माऊली ज्ञानोबारायचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि म्हणून थोडंसं अभंगामध्ये प्रवेश करण्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस होता. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सिद्धपेठातून निवृत्तीनाथ आळंदीमध्ये गेले, जाऊ लागले. जात असताना गुढ्या पायऱ्या उभारलेल्या. मनामध्ये विचार आला की सणासुदीच्या दिवशी सुद्धा आम्हाला भीक मागण्याचीच पाळी यावी का. मनामध्ये विचार करतात, पण हृदय भरून आलं निवृत्तीनाथाचं. पण निवृत्तीनाथाने सांगितलं डोळ्यातल्या पाण्याला तुम्ही बाहेर यायचं नाही. तुम्ही जर बाहेर आले तर माझी मुक्ता रडेल, सोपान रडेल, ज्ञानदादा रडन, मग मला त्याला समजता येणार नाही. आणि निवृत्तीनाथाला बी रडता येत नाही. कारण का, मोठ्या माणसाला रडता येत नाही. मोठ्या माणसाला कारण असं असतं, मोठेपण घेणं तितकं सोपं नाही. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा ऐरावता रत्न थोरा. त्यासी अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुका म्हणे जाण व्हावे लहान होणी लहान. लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा. निवृत्तीनाथाने डोळ्यातल्या पाण्याला बाहेर येऊ दिलं नाही. आळंदीत आले पण विसोबा काकांनी मधुकरी भेटू दिली नाही. तसेच परत गेले पण झोपडीच्या लांब जाऊन बसले. चेहरा उतरलेला आहे. मुक्ताबाईने लांबूनच बघितलं की दादाचा तेजस्वी असणारा चेहरा सुकला आहे. कारण माणसाचा चेहरा सांगत असतोय काम झालंय का नाही. मुक्ताबाई निवृत्तीनाथाच्या जवळ गेली आणि जवळ जाऊन निवृत्तीनाथाच्या मांडीवरती हात टाकला आणि सांगितलं, दादा कोणी बोललं का. निवृत्तीनाथाला वाटलं हिला सांगावं, कोणी नाही बोललं. तोंडाने बोलावं तर हृदय भरून येईन, डोळ्यातून पाणी येईन, म्हणून नुसती नकारार्थी मान हलवली. कोणी नाही बोललं. मुक्ताने विचारलं, दादा कोणी रागवलं का. पुन्हा नकारार्थी मान हलवली. बोलले काहीच नाही. मुक्ताबाईनं विचारलं, दादा कोणाची आठवण आली का. पुन्हा मान हलवले. नकारार्थी. बोलले काहीच नाही. मुक्ताबाईनं गालाला हात लावला निवृत्तीनाथाच्या आणि विचारलं, दादा आई वडिलाची आठवण आली का रे. आता मात्र हृदय भरून आलं. डोळ्यातल्या पाण्याने बाहेर येणं पसंत केलं. निवृत्तीनाथाच्या डोळ्यात पाणी बघितलं. मुक्ताबाईनं गळ्याला मिठी मारली. निवृत्तीनाथाच्या सांगितलं, दादा रडू नको ना रे. तू रडायला लागला की मग आम्हाला बी रडू येतं. मुक्ताबाई असं म्हणते. निवृत्तीनाथाने बोलायला सुरुवात केली, मुक्ते रोज सकाळी उठतो, याच रस्त्याकडे पाहतो. माझ्या मनाला म्हणत असतो की याच रस्त्याने आई वडील गेलेत, घेतला असन देहांत प्रायश्चित्त. याच रस्त्याने परत येतेन, पण पुन्हा दुसरं मन म्हणतं नाही. शब्दाचे पक्के होते. गेले असन, घेतला असन देहांत प्रायश्चित्त.
मुक्ती जर आई असती तर आपल्याला मांडे करून खाऊ घातले असते. मुक्ताबाईनं सांगितलं, दादा मी तुला आई नाही देऊ शकत, पण मांडे करणं अवघड आहे का, मांडे करणं कठीण आहे का, मी तुला मांडे खाऊ घालते. निवृत्तीनाथाने सांगितलं, मुक्ती तू करते? म्हणले हो मी करते. ज्ञानदादाला आवाज द्यायला सांगितलं, ज्ञानदादा जाय आळंदीमधून खापर घेऊन ये, ते मांडे भाजण्यासाठी खापर लागत असतं. माऊली गेले, आळंदीत गेले, आळंदीत खापर भेटू दिलं नाही. बाजूलाच इंद्रायणीच्या बाजूला चरोली गाव आहे, तिथं गेले, इंद्रायणीतून वाट काढत गेले, तिथून खापर आणलं. विसोबा काका रस्त्यातच उभे होते. ते खापर घेतलं, खाली टाकलं, बोटाने बारीक बारीक तुकडे केले त्या खापराचे. माऊली ज्ञानोबारायाने विचारलं, काका आम्हाला तुम्ही उपनयन संस्काराचे अधिकार दिला नाही, समाजात येण्याचा अधिकार दिला नाही, आम्हाला गोडधोड खाण्याचा बी अधिकार नाही का हो? काकाच्या जिभेला धार चढली आणि सांगितलं, तुम्हाला गोडधोडच काय, पण तुम्हाला या जगात जगण्याचा सुद्धा अधिकार नाही. ज्ञानदादांनी मनामध्ये विचार केला, हा माझ्या मुक्तीला मर म्हणतो, माझ्या सोपानाला, माझ्या निवृत्तीनाथ दादाला मर म्हणतो, या जगात राहायचंच नाही, आता सामूहिक प्रार्थनाच करायची नाही. माऊली ज्ञानोबाराय गेले, सिद्धबेटामध्ये जाऊन झोपडीमध्ये आत गेले, दरवाजा लावला, आत जाऊन बसले कोपऱ्यामध्ये, दोन्ही गुडघ्याच्या मध्ये मुंडकं घातलं आणि माऊलीनी रडायला सुरुवात केली. निवृत्तीनाथाने मुक्ताला सांगितलं, मुक्ता ज्ञान आला होता, काहीच बोलला नाही, झोपडीत गेला, बघ काय झालंय. मुक्ता चालली तर ज्ञानदादाने निवृत्तीनाथाने सांगितलं, मुक्ते थांब, मी पाहतो. निवृत्तीनाथ गेले, माऊली ज्ञानोबारायला आवाज दिला, ज्ञाना बाहेर आहे. जन्मात सुद्धा आज्ञा न मोडणारा जगातला पहिला शिष्योत्तम पण आज नापास झाला, बाहेर आला नाही. मग निवृत्तीनाथाने सांगितलं, मुक्ते तू बोल, तू बोलल्याशिवाय जमणार नाही. मुक्ताबाई गेली आणि मुक्ताबाईने बोलायला सुरुवात केली, दादा तुम्ही योगी आहात ना, नुसते योगी नाही, तुम्ही पावन मनाचे योगी आहात. नुसते पावन मनाचे योगी नाही दादा, तुम्ही ज्ञान आहात, नुसते ज्ञान नाही, तुम्ही ज्ञानाचे सागर आहात. ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, तुम्ही नुसते ज्ञानाचे सागर नाही दादा, तुम्ही योग्याची माऊली आहात. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. किंवा दादा तुम्ही योग्याचीच माऊली नाही, तुम्ही साधकाचे मायबाप आहात. साधकाचे मायबाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा दादा. सागराने जर मर्यादा ओलांडली तर त्या सागराच्या बाजूला जे गावं असतात त्यांनी जायचं कुठं? तुम्ही योगी आहात ना, पावन मनाचे योगी आहात, म्हणून योगी पावन मनाचा जगाने अपराध करावे आणि ते तुम्ही सहन करावे, कारण तुम्ही संत आहात. कारण जे सहन करतात तेच संत होत असतात. तुका म्हणे तेची संत सोसी जगाचे, तुका म्हणे म्हणे त्याची संत सोसी जगाचे आघात. दादा तुम्ही योगी आहात, पावन मनाची योगी आहात. विश्व जर रागाने वन्य झालं दादा तर तुम्ही संत आहात ना, मग तुम्ही सुखाने पाणी व्हा. अभंगाचं दुसरं विश्व रागे
विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. दादा, विश्व जर रागाने वन्नी झालं तर तुम्ही संत आहात ना, मग तुम्ही सुखाने पाणी व्हा. कारण विश्व रागे झाले वन्नी म्हणजे अग्नी, आग, भडका. माणसाने असं बोलावं की बोलल्या बोलल्या किती बी पेटायचं काम असन तर ते इजलं पाहिजे. पण माणसं असं बोलतेत, बोलणं आणि पेटणं संगच. माणसाने असं बोलावं, बोलता जेने बोले विठ्ठल डोले, बोलो ऐसा बोले. दादा, विश्व रागाने वन्य झालं ना तर तुम्ही संतात ना सुखाने पाण्याचा गुणधर्म घ्या. माऊली, पाण्याचा गुणधर्म घेतला ना तर माणूस जीवनामध्ये सक्सेस होईल. कारण पाण्याचा गुणधर्म घेण्यासारखाच आहे. पाण्याचं असं असतं लगेच ॲडजस्ट होतं पाणी. पाणी तुम्ही पहा, गोल भांड्यात टाका आणि लगेच चौकोनी भांड्यात टाका. ते आता म्हणत नाही की थांब थांब आत्ताच गोल होतो, चौकोनी व्हायला थोडा उशीर लागेल असं म्हणत नाही. लगेच लगेच तसं माणसाने समयाशी सादर व्हावे. देव ठेवील तैशी राहावे. कोण्या दिवशी बसोनी हत्तीवर, कोण्या दिवशी पायाचा चाकर, चालत जावे समयाशी सादर व्हावे. पाण्यासारखं राहा. माऊली ज्ञानोबारायला मुक्ताबाई सांगते, दादा पाण्याचा गुणधर्म घ्या ना. पाण्याचा आणखी एक गुणधर्म चांगला आहे. कसा भडका होऊ द्या तुम्ही, इस्त्याचा टाकलं की लगेच काय होतं, शांत होतं. पाण्याचा आणखी एक गुणधर्म चांगला आहे. जपून वापरलं ना खूप दिवस टिकतं. म्हणजे ठिबक सिंचन जपून वापरलं. पाण्याचा आणखी एक गुणधर्म चांगला आहे. कोणता? पाण्याला कोणीतरी विचारलं होतं, पाणी तेरा रंग कैसा, त्यांनी सांगितलं जिसमें मिल जाए वैसा. पाण्याचा आणखी एक गुणधर्म चांगला आहे. पाणी जर वाहायला लागलं ना असं तर पाणी मागचा खड्डा भरल्याशी पुढच्या खड्ड्यात जात नाही. खड्डा म्हणते का गड्डा? गड्डा खड्डा जाऊ द्या, चड्डा का असं ना, आपल्याला काय करायचं. म्हणजे पाण्याकडे वशिले बाजी नाही. पाणी असं म्हणत नाही की थांब हे इकडचा खड्ड्याला की थांब ते पलीकडे आमचा पाहुण्याचा एवढा भरितो आणि मग येऊ भरितो. असं पाहुण्याकडे वशिले बाजी नाही त्या पाण्याकडे. म्हणून पाण्याचा गुणधर्म घ्या. माऊली ज्ञानोबारायने सांगितलं, निम्न भरली यावणे पाणी डळोची नेणे, तैसा श्रांता तो सोनी जाईल सामोरिया. पाण्याचा गुणधर्म घ्या दादा. विश्व रागे झाले वन्नी संती सुखी व्हावे पाणी. दादा, शब्दाच्या शस्त्रानं जर तुम्हाला क्लेश झाला असन तर एक काम करा ना, त्याचा उपदेश मानून घ्या ना. अभंगाचं 3रं शब्द शास्त्रे झाले क्लेश, शब्द शास्त्रे झाले क्लेश, शब्द शास्त्रे झाले क्लेश, शब्द
मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागी झाले वन्य संती सुखी व्हावे पाणी शब्दशस्त्री झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा झालेली सेवा हाय नाही बाबाच्या चरणी समर्पित करून तुम्हा जनता जनार्दनाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबायचे. बोलता बोलता एखादा शब्द चुकला असन आई वडिलाचं अंतकरण करून माफ करायला अशी अपेक्षा बाळगतो. बराबर 10:30 वाजले आणि म्हणून सगळे टाळकरी मंडळी त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.